बातमीपत्रात आता पाहूयात वल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालंय। याचं सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिलेत, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूंनी योग्य तपास सुरू आहे। पोलिसांकडे जी माहिती येत आहे त्या आधारावर पोलीस काम करत आहेत। कोणाकडे अजून काही माहिती असेल त्यांनी जर ती पोलिसांना दिली तर तपासाला चालना मिळेल। या प्रकरणी संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही असं सांगितलंय। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की खरात प्रकरणी SIT चौकशी सुरू आहे। त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार दिसून येतील त्यानंतर त्यावर आम्ही चौकशी करू। पोलीस तपास सुरू असताना दुसऱ्या चौकशा लावणं योग्य नाही। चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर शासन ते शोधून काढतं, नंतर मात्र त्यांना लाभ होणार नाही। काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला, तसा घ्यायला नको होता, पण यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गोष्टींबद्दल मला काही माहिती नाही असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर बोलणं टाळलं। बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढत आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतलाय। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अचानक 30 जणांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। 6 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे। पक्षाने बारामती शहर आणि तालुक्यात घोंगडी बैठकांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे। कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत। केवळ विजयच नव्हे तर दिवंगत अजित पवारांपेक्षा अधिक मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे। महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तब्बल 30 जणांनी अर्ज नेल्याची माहिती पुढे आली आहे। मात्र यापैकी किती जण प्रत्यक्ष अर्ज भरतात, किती अर्ज वैध ठरतात आणि किती जण माघार घेतात यावरच या निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे। राजकीय वर्तुळात बारामतीत एकतर्फी विजय होणार की थेट चुरस पाहायला मिळणार अशी एकच चर्चा सुरू आहे। राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा 4 आणि 5 एप्रिल 2026 रोजी पुणे इथं आयोजित करण्यात आलाय। साने गुरुजी स्मारक इथं होणाऱ्या या मेळाव्यात राज्यभरातून 500हून अधिक सक्रिय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। संविधान मूल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा निश्चित करणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त तसंच महाडच्या चौदार तळ्याच्या संघर्षाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे। बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी आणि राज्य आणि देशातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून धोरणात्मक चर्चा करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलंय। स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रसेवा दलाने सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी करून विविध क्षेत्रात नेतृत्व घडवण्याचं कार्य या संघटनेनं केलं आहे। मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शनिवार 4 एप्रिल रोजी सायंकाळी गांधी टॉक या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण होणार आहे। यावेळी दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। रविवार 5 एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण आणि उद्घाटन समारंभ पार पडेल। या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून संपादक संजय आवटे आणि सचिन गोस्वामी उपस्थित राहतील। आजचा आणि पुढचा भारत या विषयावर मार्गदर्शनासाठी प्राध्यापक डॉक्टर अजय गुडावर्ती यांना आमंत्रित करण्यात आलंय। साधनाचे संपादक विनोद शिरसाट आणि विवेक सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यात विविध विषयांवर गटचर्चा करून त्यावर सादरीकरण केलं जाईल, ज्यामुळे पुढील दिशा निश्चित केली जाईल। सायंकाळी समारोपाने या 2 दिवसीय मेळाव्याची सांगता होईल। भोंदूबाबा अशोक खरात नंतर आता संजूबाबा राऊतने नवा धंदा उघडला आहे। जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचं काम करत आहेत। कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी जाऊ नये असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे।
उबाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यांची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वेगवेगळं अस्तित्व आहे. ते लोकांमधून निवडून आलेले आहेत. खरात सारखे संजूबाबा राऊत हे दुसरे दुकान मांडत आहेत. नवनाथ बन म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकांमधून दिलेला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी सुनेत्रा अजित पवारांची आहे. यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता कोर्ट काय निर्णय देईल तो नक्की देईल. उबाटा गटाचा शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर हक्क उरलेला नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. नवनाथ बन म्हणाले की कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये, कारण संजय राऊत आणि उबाटा गट स्वतः हरामशास्त्री आहेत. कामशास्त्रात तर त्याची PhD झाली आहे. अलिबागच्या बंगल्यात तुम्ही काय PhD करता हे जनतेनं पाहिलेलं आहे. तिथले काळे कारनामे समोर आले तर तुम्हाला जनतेच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही हरामशास्त्री आणि कामशास्त्री आहात. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात जावं असं संजय राऊत यांना वाटत आहे, पण जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. उद्धव ठाकरे विधिमंडळात जाणार का नाही, त्यांना संधी मिळणार का नाही हे तुमच्या हातात नाही तर काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले, त्यांनी आशीर्वाद दिले तरच उद्धव ठाकरेंना विधिमंडळात जाता येणार आहे. एक काळ होता शिवसेनेला स्वाभिमान होता. आता आमदारकीसाठी सोनिया गांधींसमोर मुजरा करावा लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहभोजनानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलंय. नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीच गेलो होतो, कोणत्याही राजकीय चर्चेसाठी नाही असं स्पष्ट केलंय. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या खळबळीला उत्तर देताना त्यांनी ऑपरेशन टायगर सारख्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला ठाकरे गटाचे 2 खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हजर राहिले होते. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेषतः राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असताना या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे ही केवळ सामाजिक भेट की त्यामागे राजकीय संदेश आहे याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी सांगितलं की प्रतापराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता आणि सभागृहातच त्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5 ते 10 मिनिटात शुभेच्छा देऊन परतलो. याचा अर्थ कुठल्याही गुप्त बैठकीचा किंवा राजकीय हालचालींचा लावू नये असं त्यांनी स्पष्ट केलं. एकाच सभागृहातील सदस्य असल्यानं सुखदुःखात भेटणं स्वाभाविक आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपशी संबंधित मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितलं की त्या भेटीचा आणि आमच्या उपस्थितीचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात काम करतो. प्रतापराव जाधव यांच्या घरी जाणं ही फक्त सौजन्याची भेट होती असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेचं श्रेय अनेकांनी घेतलं. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष नियम न बघता राज्याच्या तिजोरीतील पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहिणींना त्यापासून वंचित केलं जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की अशोक खरात प्रकरणी SIT चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरंच काही माहिती समोर आली आहे. आपण पोलीस आणि SIT चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी 2 दिवसांपासून फरार आहे. त्या का भेटत नाहीत याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. शशिकांत शिंदे म्हणाले की अजित पवार यांच्या पक्षाने जर जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं असेल तर तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी राजकारणात यायला काहीही अडचण नाही. जय पवारांनी त्यांचं कर्तृत्व दाखवावं. त्यांच्या पक्षाची अंतर्गत काही चर्चा झाली यावर आम्ही बोलणं योग्य नाही, पण सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या निर्णयावर त्या सांगू शकतील. अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा माझा काहीही संबंध नाही, त्यावर मी बोलणार नाही. शशिकांत शिंदे म्हणाले की अजित पवार यांच्यासोबत आमची विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती हे आम्ही आधीच सांगितलं होतं. जे काही त्या चर्चेत ठरलं होतं ते ठरलं होतं. आता काही लोकांनी सत्य सांगितलेलं आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केलं आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याचे धागेदोरे आता अधिक खोलवर जात आहेत.
खरातवर असलेल्या प्रचंड रागामुळे आणि त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता आजची न्यायालयीन सुनावणी अत्यंत कडक बंदोबस्तात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. विशेष तपास पथकाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात आणणं जोखमीचं असल्याचं अर्जाद्वारे कळवलं होतं. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने कोर्ट रूममध्ये 4 मोठे स्क्रीन बसवून सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी खरात, न्यायाधीश आणि वकील यांच्यात थेट संवाद झाला. सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने एका महिलेला तू अप्सरा आहेस असं सांगून धार्मिक भुरळ घातली आणि तिचे लैंगिक शोषण केलं. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असता खरातने तिला अज्ञात गोळ्या आणि जडीबुटीचं औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. हे औषध त्यानं कुठून आणलं आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत याचा तपास SIT करत आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का, या दिशेने आता SITने तपासाची चक्र फिरवली आहेत. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला आहे. सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असं नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टींवर दुसऱ्या पक्षानं का बोलावं, त्यांनी पत्रात काय लिहिलं हा त्यांचा विषय आहे. भविष्यात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल. त्यासोबतच शिंदेंचंही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील. त्यांची तशी मानसिकता आहे असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, त्या आमदारांना काही काळ थांबवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी प्रत्येक वेळी पुढे ढकलली जाते, पण सुप्रीम कोर्टावर विश्वास कोण ठेवणार? 50-50 वेळा घटनात्मक पीठ असलेल्या खटल्याच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. हे काम मुख्य न्यायाधीश करतात. हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे गुलाम झाले आहेत. या प्रकरणी एकदाच निर्णय देता येत नाही का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की न्यायव्यवस्था ही राजकारण्यांच्या दबावाखाली आहे. तसं नसतं तर गौतम अदानींच्या विरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाहीत. शिवसेना राष्ट्रवादीच्या सुनावणी दरम्यान विचार केला तर ते गंभीरपणे घेतलं जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितलं पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावं म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असं म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागलेला आहे. संविधानिक संस्थेवरच लोकांना संशय येत आहे. अनेक राज्यांमध्ये बोगस मतदान झालं, त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्येही होणार. नाहीतर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार कसे विजयी होतात? अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.